संदीप युनिव्हर्सिटीसह फॅकल्टी आणि फॅसिलिटीज सिम्पली वर्ल्ड क्लास। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। रायगड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे कुंडलिका नदीच्या पातळीत वाढ झाली आहे। कुंडलिका नदीच्या पाण्याने रोहा शहराला घेराव घातलाय। रायगड जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम असून आता कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण केलंय। नदीच्या पाण्याने संपूर्ण रोहा शहराला वेढा घातलाय। शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंडलिका नदीचं पाणी आल्याने वाहन चालकांसहित नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील रोहा शहरात शिरलेल्या पुराच्या पाण्याची पाहणी केली आहे। त्यांच्याही ताफ्याला या पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। मंत्री अदिती तटकरे यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। गेल्या 3 दिवसापासून आणि 6 तारखेपर्यंत या संबंध क्षेत्रामध्ये आपल्याला रेड अलर्टचा इशारा हा दिलेला आहे। त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून माझी सर्व नागरिकांना विनंती राहील, आव्हान राहील की आपण 6 तारखेपर्यंत आवश्यक असल्यास घरातून बाहेर पडावं, अत्यावश्यक कुणी बाहेर पडू नये आणि जिथं पाणी साचलेलं आहे तिथं विनाकारण आपण गर्दी करू नये अशीच माझी या निमित्ताने आपल्या माध्यमातून विनंती राहील। तर रोहा शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश म्हाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक शहरं आहेत ती नदीला पूर आल्यामुळे अनेक शहरं आहेत ती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळतात। सध्या रोहा शहरातली ही परिस्थिती आपण बघितली तर कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि या धोक्याच्या पातळीमुळे अनेक शहरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। सध्या कुंडलिका नदीनं आपला जो रुद्र अवतार आहे तो धारण केलेला आहे आणि त्यामुळे रोहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर आपण बघितलं तर अनेक वाहनं आहेत ती पाण्यातनं या ठिकाणी आपला मार्ग काढताना पाहायला मिळतात। स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे या पाण्यातनं जात आहेत आणि त्यांना देखील या पुराच्या पाण्याचा फटका कशा पद्धतीने पडलाय तो देखील आपण पाहू शकतो। मंत्री अदिती तटकरे या ठिकाणी रोहा शहरामध्ये आहेत, त्या दाखल झालेल्या आहेत, मात्र पुराच्या पाण्यामुळे ते आता रोहा शहरातून बाहेर पडताना पाहायला मिळतात। एकंदरीत रोहा नदीचं पाणी आहे ते संपूर्ण शहराला घेराव घालून आहे आणि त्यामुळे अनेक मोटरसायकल्सवर असतील, कार चालक असतील, त्यांनी आता या पुरातनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे तो अवलंबलेला आहे। पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर संपूर्ण रोहा शहर हे पुराच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। गणेश म्हाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। तर रायगडमधल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गालाही बसलाय। मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक विस्कळीत झाली आहे। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा।